नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 12 आणि 24 वर्षाचा मोठा आर्थिक लाभ. शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थेद्वारे संचालित अनुदानित आश्रमशाळांना प्राथमिक, उच्च माध्यमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 12 व 24 वर्षाच्या नियमित सेवेनंतरची 2 लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्रमांक 1861/25 महाराष्ट्र राज्य अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहे व इतर यांनी दाखल केली असून या प्रकरणी माननीय न्यायालयाने दिनांक 10/12/25 रोजीच्या निर्णयान्वये अपिलार्थ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत लाभ देण्याबाबत आदेशित केले आहे. त्या अनुषंगाने माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 29/4/26 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थेद्वारे संचालित अनुदानित आश्रमशाळा, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 1/1/24 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थेद्वारे संचालित अनुदानित आश्रमशाळा, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 1/1/24 पासून लागू करण्यास याद्वारे मंजुरी देण्यात येत आहे. सदर योजना पूर्वीलक्षी प्रभावाने लागू राहणार नाही तसेच थकबाकी देय होणार नाही. सदरचा शासन निर्णय आदिवासी विकास विभागाची नस्ती क्रमांक 1356/833 वरील वित्त विभागाचे दिनांक 5/12/25 रोजी प्राप्त झालेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे. धन्यवाद.